काही प्रवास हे फक्त डेस्टिनेशन साठी नसतात, ते रस्त्यात भेटणाऱ्या निसर्गासाठी असतात. आणि आजचा प्रवास होता हा मार्लेश्वरांच्या चरणी. रत्नागिरीतून निघालो. रस्ता हळूहळू सह्याद्रीच्या कुशीमध्ये शिरत गेला. एका बाजूला उंच पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला पावसाने न्हालेला हिरवागार निसर्ग, आणि प्रत्येक थेंबासोबत अजून सुंदर होत राहणारा हा आमचा प्रवास. डोंगराच्या कुशीतून वाट काढणारे छोटे छोटे धबधबे, रस्त्याच्या कडेला खळखळत वाहणारे निर्झर, जणू सह्याद्री स्वतःच आपल्या स्वागताला उभा आहे असं भासत होतं. मारळ गाव आलं आणि तिथून पुढे साधारण 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आपल्याला थेट घेऊन जातो मार्लेश्वरांच्या पवित्र भूमीत. गाडी पार्क केली आणि पुढे सुरू झाली मंदिराकडे जाणारी ही छोटीशी वाट. प्रसाद, पूजेचं साहित्य इत्यादी वस्तूंनी सजलेली दुकानांची ही रांग, आणि मग मार्लेश्वरांचं दर्शन. इथं आल्यानंतर मनात एक वेगळीच शांतता उतरते, जणू निसर्ग आणि अध्यात्म एकाच ठिकाणी येऊन भेटतात. पण मार्लेश्वरांचं सौंदर्य इथेच संपत नाही. समोर उभं राहिलं आणि नजर थेट थक्क झाली. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा भव्य धारेश्वर धबधबा. त्या क्षणी जाणवलं की काही ठिकाणं ही फक्त पाहायची नसतात, तर ती मनात साठवून ठेवायची असतात.